फेक न्यूजवरती आपला पूर्णपणे कंट्रोल आहे. येस, आणि पूर्ण टीम अलर्ट आहे आपली. सो डोंट वरी. काय रे, तुला येताना कोणी बघितलेलं नाही ना? नाही सर, इन्शुरन्सचं काम आहे म्हणून सांगितलंय सर बाहेर. आणि इतक्या अर्जन्सीमध्ये ऑफिसमध्ये आलायस, एनी इमर्जन्सी? काय रे, काय झालं? बोलत का नाही आहेस? अरे काय? रेजिग्नेशन? केदार, काय आहे? केदार, आर यू सिरियस? तू डिपार्टमेंटमधनं रेजिग्नेशन देतोस? हो सर. पण का? सर, माझ्यामुळे आपलं एक मिशन कॉम्प्रोमाइज झालं आहे. आपल्या टीममधले कमांडर, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि मी काहीच नाही करू शकलो. हे बघ केदार, आपल्या फील्डमध्ये मानसिक ताणामुळे असे ॲक्सिडेंट्स होत असतात. इट शुड बी ॲक्सिडेंट. मला वाटतं तू निर्णय घेण्यासाठी खूप घाई करतोयस. केदार, यू आर वन ऑफ माय बेस्ट मॅन. तुला गमावणं म्हणजे डिपार्टमेंटचं नुकसान करून घेण्यासारखं आहे. मला एक सांग, हे काम सोडून दुसरं काम कुठलं करू शकणार आहेस तू? नाही ना? कारण तू आपल्या कामाला फक्त काम मानत नाहीस, तर ते तुझं पॅशन आहे हे माहिती आहे मला चांगलंच. केदार, मला असं वाटतं ना, तू एखादा ब्रेक घ्यावास. हो, अरे, कारण गरजेचं असतं बरेच वेळा ब्रेक घेणं. रेजिग्नेशन देण्याचा निर्णय घेण्याची इतक्यात घाई करू नकोस. नाही सर, मला नाही वाटत की ब्रेकनंतर सुद्धा मी माझ्या ड्युटीवर फोकस करू शकेन. सर, प्लीज माझं रेजिग्नेशन ॲक्सेप्ट करा आणि थँक्यू. तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी खूप केलं आहे. मी ते कधीच नाही विसरणार. हे बघ केदार, मला पूर्णपणे माहिती आहे तुझं आपल्या कामावरती किती प्रेम आहे. आणि अजून एक गोष्ट सांग रे मला, आपलं डिपार्टमेंट, आपलं काम आणि आपली टीम यांना सोडून तू जगू शकशील? नाही सर, पण मी सवय करेल हळूहळू. माझी टीम माझ्यासाठी कुटुंब आहे आणि कुटुंबाच्या जीवाशी मी नाही खेळू शकत. जय हिंद सर. तारिणी, जय हिंद. पद्मिनी, नाही तर सगळेच आहे तिकडे, तर एक गोष्ट मला क्लिअर करायची. MNN ही कंपनी दादानी उभी केली, पण ती कंपनी सांभाळली कौशिकीने. जेव्हा MNN पूर्णपणे लॉसमध्ये गेली होती त्यावेळेला कौशिकीने कंपनीला या सगळ्यातनं बाहेर काढलंय आणि आत्ता जिथे आहे तिथे नेऊन पोहोचवलंय. त्यामुळे मला वाटतं कंपनीची खरी वारस ही कौशिकीच आहे. काका, तुमचा या कंपनीवर अधिकार आहे. ऑफकोर्स, ही कंपनी, या कंपनीचे पैसे, हे ऐश्वर्य, हे सगळं तुमचं आहे. तुम्ही माझी स्ट्रेंथ आहात. माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय माहितीये? तुमचा आशीर्वाद. आणि तो माझ्याबरोबर कायमचा आहे. आणि खरं सांगायचं तर पद्मिनी काकू म्हणते ते अगदी बरोबर आहे. हळूहळू का होईना आपल्याला युवराजवर जबाबदारी टाकावी लागणार आहे. मग आत्ता का नाही? ही ऑल्सो हॅज टू लर्न टू बी इंडिपेंडेंट नाव. शिकशील ना युवराज? हो, का नाही शिकणार? तेच तर म्हणतेय मी. पण ह्यांना माझी प्रत्येक गोष्ट खोडूनच काढायची असते. अगं, पण वस्तुस्थिती काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ना, महत्त्वाचं आहे ना. ते डोक्यात आलं आणि केलं इतकं सोपं आहे का एखादी कंपनी सांभाळणं? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्या युवराजला काही जमणार नाही का? अगं, तो एक मिनिट. तुम्ही दोघंही भांडू नका प्लीज. प्लीज दया काका. अगं पद्मिनी काकू, युवराजने आपली कंपनी जॉईन करावी, आपल्या कंपनीत इन्व्हॉल्व व्हावं असं वाटतंय ना तुम्हाला? होणार, 100% होणार. ए कौशिकी, घाई होते ग या सगळ्याला. घाई नाही होते दया काका. दिस इज द राईट टाइम.
आणि तुम्हीच मला म्हणता ना की प्रत्येक माणसाला एक चान्स मिळायलाच हवा, मग युवराजला आपण चान्स देणं गरजेचं आहे. हे बघा, मी असं म्हणत नाहीये की आपण त्याच्यावर काही मोठी जबाबदारी टाकू, पण छोट्या छोट्या जबाबदाऱ्या तर आपण टाकूच शकतो. दया काका, मी पूर्ण जबाबदारी घेते त्याची. हां, पण युवराज, तुझी शिकण्याची तयारी हवी. हां, आहे तुझी तयारी? आहे ना, का नाही? मी तयारच आहे. कधी जॉईन व्हायचंय? मी रेडी आहे, बोला. बघितलं? वाव युवी, तू MNN जॉईन करणार. सच अ प्राऊड मोमेंट. आय एम सो हॅपी. कौशिकी ताई, सेलिब्रेशनसाठी मी सगळ्यांसाठी स्वीट बनवू? आय मीन ऑर्डर करू? ऑर्डर कर. ऑर्डर कर. ओके, लगेच करते. युवी, चल, तुला काय आवडतं ते सांग. हा, ओके, फायनली राहिला. तुला यातलं काहीच माहिती नव्हतं? नाही सर, मला नव्हतं माहिती. मला जर माहीत असतं तर मी त्याला आधीच थांबवलं नसतं का? सर, तुम्ही त्याला समजवायचा प्रयत्न केलात? हो, मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. मला मुळात एक सांग, त्यांनी रेझिग्नेशन का दिलंय? सर, केडी आत्ता इमोशनली खूप डिस्टर्ब आहे. रिझन? तो इतकी वर्ष ज्या माणसाला शोधायचा प्रयत्न करत होता, तो माणूस फायनली त्याला सापडलाय. कोण आहे तो माणूस? दयानंद खांडेकर. दयानंद खांडेकर, MNN न्यूजचे मालक. बघितलं दया काका, किती खुश आहे तू जबाबदारी घ्यायला. त्याने कौशिकी, पण मी अजूनही सांगतोय, खूप घाई होते खरंच. अजिबात काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. बरं, मी आलेच फाईल्स ठेवून. हं? काय घाई होतीये? म्हणजे युवराजला त्याचा हक्क मिळू नये असं वाटतंय का तुम्हाला? अगं, मला असं का वाटेल पद्मिनी, पण युवराज हे सगळं सांभाळायला अजूनही सक्षम नाहीये, तयार नाहीये तो. अरे मग होईल ना तयार. पण एक लक्षात ठेवा, हा, माझ्या युवराजला त्याचा हक्क मिळवण्यासाठी कौशिकी समोर हात पसरताना बघायचं नाहीये मला. अगं, आणि या घराचा एकुलता एक वारस माझा युवराज आहे, ती कौशिकी नाही. तेव्हा कंपनीत युवराजचं नाव लवकरात लवकर लागलं पाहिजे. नाही 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 पद्मिनी, या सगळ्याचा एकुलता एक वारस फक्त युवराज नाहीये, कौशिकीचा सुद्धा या सगळ्यावर तेवढाच हक्क आहे. ईशाचा सुद्धा, आणि माझ्या केदारचा सुद्धा.